रोग निदान व उपचार शिबिर यशस्वीरित्या संपन्न। पाटणबोरी तालुका आर्णी येथील जनता विद्यालयात दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे आणि मुन्नर कापू तेलंगा बेलदार समाज संघटना पाटणबोरी यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर दादासाहेब उपाख्य मासा कन्नमवार माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य शतकोत्तरोक्ती महोत्सव निमित्त सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले। हे शिबिर 10 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावार होते। प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश कासावार, सरपंच दीपाली सुरावार, श्रीनिवास नालमवार, काला विठ्ठल, स्वामी कोरड्डीवार, किशोर देशवट्टीवार, राजूभाऊ कासावार, प्रीतीताई तोटावार, हनुमंतू रजनलवार, कृष्णाराव देशट्टीवार, माजी सभापती राजेश गोड्रावार आणि संघटनेचे अध्यक्ष गंगारेड्डी सुंकरवार यांची उपस्थिती होती। या शिबिरात मेडिसिन, नेत्ररोग, सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग आणि त्वचारोग यांसारख्या विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांनी तपासण्या व उपचार केले। एकूण 530 लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला। यापैकी 125 रुग्णांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आलं आहे। नोंदणी व सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या। भरती रुग्णांसाठी सर्वसामान्य चाचण्या, एक्स-रे, लघवी चाचणी व सोनोग्राफी याही मोफत केल्या गेल्या। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन देवीदास चंदावार यांनी केले, तर आभार प्रदर्शन रमेश बनपल्लीवार यांनी मानले। या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सुगणा कोरेवार, निलिमा कायतवार, रामेश्वर पुदरवार, अनिल कर्लावार, शंकर नकलपवार, योगेश शंकुरवार, राम वजलवार, नागेश दोनकोंडावार, सुधाकर इम्मडवार, नरसिंग तोटावार, गजानन जक्कुलवार, गजानन लक्षट्टीवार, गिरीश कायतवार, सुनीत कायतवार, राजू सुंकरवार, राजू कुशावर, अक्षय तोटावर, ऋतिक आदेवार, गणेश बोनपेलीवार, श्रीनिवास नुगुरवार, साईनाथ परशावर, अमोल अडवलवार, राम कायपेलीवार, श्रीनिवास अर्जावर, राम अमरशेट्टीवार, सागर कोमावार, शंकर पतिवार, अशोक तोटावार यांच्यासह अनेकांनी अथक परिश्रम घेतले। इंडिया न्यूज R7 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संदीप सूरपाम।